प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर 9423810208 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जतच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच सक्षम। प्रकाशराव जमदाडे मुस्लिम बांधवांनीही काँग्रेसला साथ द्यावी, मुफ्ती युनुस मुल्ला यांचे आवाहन। स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे वातावरण जोर धरत असताना काँग्रेस पक्षाला जत शहरात वाढतं लोकसमर्थन लाभत आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीचे जोरदार समर्थन करत जतचा खरा विकास काँग्रेसच्याच हातून शक्य आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला। राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा सुशिक्षित व समाजाभिमुख उमेदवार देणारा पक्ष असल्याचे सांगत जमदाडे म्हणाले, माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जत शहराच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे। आज काँग्रेसला निवडून देणे ही काळाची गरज असून जत शहराचे काँग्रेसवरील प्रेम दीर्घकाळापासून अबाधित आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे यांच्या कामकाजाचा गौरव करताना त्यांनी नमूद केले की कैलासवासी BR काका शिंदे आणि कैलासवासी अशोकदादा शिंदे यांच्या कार्याचा आदर्श सुजय नाना शिंदे प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत। शहरातील सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर ते तळमळीने काम करतील याची मला खात्री आहे। काँग्रेसच्या नगरसेवक उमेदवाराबाबत जमदाडे म्हणाले, सर्व उमेदवार सुशिक्षित, प्रामाणिक आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहेत। शहराचा पाणी प्रश्न, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती, मूलभूत सुविधा आणि आधुनिक शहरी सुविधा या सर्व योजनांना काँग्रेसच बळ देऊ शकते। जत शहरातील मुस्लिम समाजाकडूनही काँग्रेसला भक्कम पाठिंबा मिळू लागला असून समाजातील ज्येष्ठ नागरिक मुफ्ती युनुस मुल्ला यांनी मुस्लिम बांधवांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले। मुल्ला म्हणाले, काँग्रेसने नेहमीच सर्व समाजांना समान न्याय दिला आहे। मुस्लिम बांधवांच्या शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसने सातत्याने काम केले आहे। जत शहराच्या शांती, सलोखा आणि विकासासाठी काँग्रेसचे नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे। त्यांच्या या आव्हानामुळे काँग्रेसच्या प्रचाराला मुस्लिम समाजाकडून नव्या ऊर्जेची जोड मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। जत शहरात प्रकाशराव जमदाडे व मुफ्ती युनुस मुल्ला यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाचे वातावरण अधिक सकारात्मक झाले असून आगामी निवडणुकीत काँग्रेसकडे झुकते माप दिसत असल्याची चर्चा शहरभर रंगत आहे। माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष हे सर्व जाती धर्माला बरोबर केलेले एक सक्षम असं पॅनल आहे। सर्व उमेदवार हे सुशिक्षित आणि समाजामध्ये काम करणारे उमेदवार आहेत। त्यामुळे काँग्रेस पक्षाला निवडून देणं ही काळाची गरज आहे। जत शहर हे कायमच काँग्रेस धार्जिण्या आणि काँग्रेसच्या विचारासोबत राहिलेलं आहे। सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे सुजय नाना शिंदे, हे कैलासवासी BR काका शिंदे, कैलासवासी अशोकदादा शिंदे यांचा समाजकारणाचा, राजकारणाचा वारसा जपून त्या जत शहराबद्दलच्या सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल। नगराध्यक्षाचे उमेदवार सुजय नाना शिंदे आणि 23चे 23 उमेदवार हे सक्षम आणि जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी सर्व उमेदवार आहेत। त्यामुळे या उमेदवाराला सर्व लोकांनी प्रचंड मतांनी निवडून द्यावं। कारण का तर काँग्रेसच्या विचारधारा ही सर्वसामान्यांची विचारधारा आहे, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारी विचारधारा आहे आणि सगळीकडे वातावरण बघितलं तर सुजय नाना शिंदेच्या बद्दल आणि सर्व उमेदवारांच्या बद्दल एक चांगलंच वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। सर्व जनता, सर्व समाजाची ही काँग्रेस सोबत राहील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। आज हमारे जत शहर का माहौल, ये चुनाव का माहौल चल रहा है, तो मैं आप तमाम मतदारों से, मेरे भाइयों से, मेरी माँ बहनों से ये दरख्वास्त करता हूँ कि हमें इस मर्तबा कांग्रेस के साथ में रहना चाहिए और हम सबके साथ रहते हैं। ना ही हमें किसी से कोई दुश्वारी है, ना बीजेपी से दुश्वारी है, क्योंकि बीजेपी से दुश्वारी नहीं है और ना ही कभी हो सकती है। लेकिन इस मर्तबा हम कांग्रेस की तरफ इस वजह से जा रहे हैं कि बीजेपी के अंदर जैसे हमने देखा कि जैसे वाजपेयी साहब जो हमारे PM रह चुके हैं, बहुत अच्छी विचारधारा के आदमी थे, बहुत देश को उन्होंने तरक्की दिया था।
लेकिन वो विचारधारा आज की बीजेपी में कहीं खोई हुई नजर आती है। उस विचारधारा को आज हम तलाश कर रहे हैं, लेकिन हमें वो कहीं मिल नहीं रही है। इस वजह से हम ये चाहते हैं, विकास अपनी जगह दुरुस्त है, लेकिन हम अपने घर को, अपने शहर को, अपने गांव को सुकून और अमन देना चाहते हैं। और सुकून और अमन देने के खातिर आज हमें चाहिए कि हमें कांग्रेस के साथ खड़े रहना है। मेरे तमाम मुसलमान भाइयों से मेरी दरख्वास्त है कि आप तमाम हजरात कांग्रेस के साथ खड़े रहें और उनके लिए चुनाव के नतीजों में उनका परचम लहराए, इसकी ज़्यादा से ज़्यादा कोशिश करें। यही मैं आपसे दरख्वास्त करता हूँ। फ़क़त वस्सलाम वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.